नमस्कार, माझं नाव सुनील पांडुरंग मरबळ, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग या पदावर मी कार्यरत आहे। या योजनेची पार्श्वभूमी अशी, महाराष्ट्रातील शेतकरी हा महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे। महाराष्ट्रामध्ये वारंवार येणारा अवेळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टी, महापूर यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते। पर्यायाने शेतकऱ्यांचे न भरून येणारे नुकसान आणि अपरिमित हानी होती। शासनाने वेळोवेळी शेतकऱ्यांना त्यांच्या या हानीपासून आणि त्यांना जी कर्ज त्यांच्यावर होतात त्याच्यापासून मुक्ती देण्यासाठी शासनाने वेळोवेळी कर्जमुक्ती केलेली आहे। त्यामध्ये त्यांना या कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी सन 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सन्मान शेतकरी योजना, महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019, तसेच महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना मध्ये शेतकरी प्रोत्साहनपर लाभ 2022 या शेतकरी कर्जमुक्ती योजना वेळोवेळी जाहीर करण्यात आले। तथापि शेतकरी या कर्जमुक्तीतून बाहेर पडल्याचे दिसून येत नाही। त्यामुळे शेतकऱ्याला कर्ज विळख्यातून बाहेर पडण्यासाठी आणि त्याला वारंवार कर्जबाजारी होऊ नये यासाठी शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे। त्यामध्ये जे शेतकरी थकबाकीदार झालेले आहेत त्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजना, तसेच जे शेतकरी नियमितपणे कर्जफेड करत आहेत त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर योजना अशी महाराष्ट्र शासनाने योजना जाहीर केली आहे। त्याचे 3 टप्पे आहेत। एक तर शेतकरी कर्जमुक्ती योजना, दुसरा टप्पा आहे वन टाइम सेटलमेंट म्हणजे एक वेळ समझोता, आणि तिसरा टप्पा आहे शेतकरी प्रोत्साहनपर लाभ योजना। अशी ही योजना आहे सर।